Dear friends, next article is nephron or uriniferous tubule. Nephron is structural and functional unit of kidney. या किडनीचे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहेत नेफ्रॉन्स. Each human kidney consists of 1 to 1.2 million nephrons. 1 million to 1.2 million nephrons are present in each kidney, or 10 to 12 lakhs or 10 raised to 6 nephrons in kidney. आणि सर्वच नेफ्रॉनची लेंथ विचारात घेतली आणि मिळून जर लांबी पाहिली तर 110 किलोमीटर म्हणजे 70 माइल्स एवढी लांबी होईल. There are two types of nephrons: cortical nephrons and juxtaglomerular nephrons. Cortical nephrons and juxtaglomerular nephrons. ज्या नेफ्रॉनचा 2/3 पार्ट कॉर्टेक्स मध्ये आहे आणि फक्त लूप ऑफ हेनले हा 1/3 पार्ट मेडुला मध्ये आहे. या नेफ्रॉन्सना म्हणायचं कॉर्टिकल नेफ्रॉन्स आणि टोटल नेफ्रॉन पैकी 85% नेफ्रॉन्स जे आहेत ते कॉर्टिकल नेफ्रॉन्स आहेत. They works under normal condition. नॉर्मल कंडिशन मध्ये काम करणारे हेच ते नेफ्रॉन्स. सेकंड टाइप आहे ज्या नेफ्रॉनचा 1/3 पार्ट कॉर्टेक्स मध्ये आहे आणि 2/3 पार्ट मेडुला मध्ये आहे. अशा नेफ्रॉन्सना आपण म्हणतो juxtaglomerular nephrons. About 15% nephrons are juxtaglomerular type. They works under stress condition. स्ट्रेस कंडिशन मध्ये काम करणारे हे नेफ्रॉन्स आहेत. Nephron is structural and functional unit of kidney. या नेफ्रॉन मध्ये मेन पार्ट्स आहेत माल्फिजियन कॉर्पस्कल किंवा माल्फिजियन बॉडी आणि रिनल ट्यूबल. So nephron consists of Malpighian body and renal tubule. हा जो पार्ट नेफ्रॉनचा आपल्याला दिसतो तो कॉर्टेक्स मध्ये आहे माल्फिजियन बॉडी आणि हा येलो कलर न दाखवलेला संपूर्ण पार्ट हा ट्युब्युलर पार्ट आहे. रिनल ट्यूबल त्याला आपण म्हणतो. फर्स्ट अबाउट द माल्फिजियन बॉडी. या माल्फिजियन बॉडी मध्ये इथं एक कप लाईक स्ट्रक्चर आहे. त्या कप लाईक स्ट्रक्चरला आपण म्हणतो या कप लाईक स्ट्रक्चरला आपण म्हणतो बाउमन्स कॅप्सूल. इथं लेबल आहेच. जे येलो कलरचं कप लाईक स्ट्रक्चर इथं दाखवलेलं आहे त्याला आपण म्हणतो बाउमन्स कॅप्सूल. या बाउमन्स कॅप्सूल मध्ये आउटर
परायटल लेअर आहे की जो स्क्वॅमस इपिथेलियम न बनलेला आहे. इनर लेअर जो आहे त्याला आपण म्हणतो व्हिसरल लेअर, जो स्पेशल सेल्सनी बनलेला आहे त्या सेल्सना आपण म्हणतो पोडोसाइट्स. या दोन लेअरच्या मध्ये इथं जी स्पेस आहे ती रिनल स्पेस आहे. फिल्ट्रेशन साठी ही स्पेस आहे जिथं फिल्ट्रेट जमा होणार. आणि या बाउमन्स कॅप्सूलचं हे आहे नेक. दिस नेक ऑफ बाउमन्स कॅप्सूल इज लाइन्ड बाय cuboidal and ciliated epithelium. Question may ask, neck of Bowman's capsule is lined by cuboidal and ciliated epithelium. आता हे बाउमन्स कॅप्सूल आहे मल्फिजियन बॉडीचा एक महत्वाचा पार्ट. त्यानंतर सेकंड पार्ट आहे हा ग्लोमेरुलस. कसं बनतं ग्लोमेरुलस? रिनल आर्टरी किडनी मध्ये आत एंट्री केल्यानंतर तिच्या अनेक ब्रँचेस तयार होतात, त्यांना आपण म्हणतो आर्टेरिओल्स. जो आर्टेरिओल बाउमन्स कॅप्सूल मध्ये आत एंट्री करतो त्याला आपण म्हणतो ऍफरंट आर्टेरिओल. त्याला आपण म्हणतो ऍफरंट आर्टेरिओल. This afferent arteriole enters in Bowman's capsule and divides and redivides to form tuft of blood capillaries. किती ब्लड कॅपिलरीचा टफ्ट बनतंय? 50 ब्लड कॅपिलरीचा टफ्ट या ठिकाणी बनतंय. 50 ब्लड कॅपिलरीचं टफ्ट या ठिकाणी बनतं. पुन्हा या कॅपिलरी रियुनाइट होतात आणि पुन्हा आर्टेरिओल या बाउमन्स कॅप्सूल मधून बाहेर पडतो. त्याचं डायमीटर कमी असतं. नॅरो डायमीटर असलेला हा जो आहे बाउमन्स कॅप्सूल मधून बाहेर पडणारा त्याला म्हणायचं इफरंट आर्टेरिओल. So glomerulus consists of wider diameter having afferent arteriole, tuft of 50 capillaries and efferent arteriole which leave the Bowman's capsule and narrow in diameter. आता या ग्लोमेरुलस आणि बाउमन्स कॅप्सूल हे माल्फिजियन बॉडीचाच मूळ उद्देश काय? फिल्ट्रेशन ऑफ ब्लड. पण या कॅपिलरी आणि बाउमन्स कॅप्सूलचा जो इनर लेअर आहे त्याचं नेचर नेमकं कसं असतं? त्याचं नेचर नेमकं कसं असतं ते अगोदर आपण इथं विचारात घेऊ. जसं दिस इज एंडोथेलियम ऑफ ब्लड कॅपिलरी ऑफ ग्लोमेरुलस आणि त्याच्यामध्ये अनेक फेनेस्ट्रेशन होल होल ओपनिंग 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 असतात. इतर ठिकाणच्या ब्लड कॅपिलरीच्या कंपॅरिझन मध्ये 50 टाइम्स मोर परमिएबल असतात. त्याला फेनेस्ट्रेशन आपण म्हणतो. This is the endothelium
ऑफ ब्लड कॅपिलरीज. त्यानंतर इथं एक मेम्ब्रेन आहे. आणि मग त्याच्यानंतर इथं पोरोसाइट. त्याच्यानंतर इथं पोडोसाइट्स असतात, जसं हे पोडोसाइट्स. अशा या पोडोसाइट्स आहेत. या पोडोसाइट मध्ये फूट लाईक प्रोसेसेस असतात, त्याला म्हणायचं पेडिसेल्स. म्हणजे इथं पोडोसाइट, मेम्ब्रेन आणि एंडोथेलियम असे 3 लेयर्स या ठिकाणी असतात. या पोडोसाइट पेडिसेलच्या मध्ये जे गॅप आहेत, या 2 याच्यामधून इथं ब्लड फिल्टर केलं जातं. हे आहेत फिल्ट्रेशन पोर्स, ज्याच्यातून ब्लड फिल्टर केलं जाईल. चहा गाळण्याची जशी गाळणी असते तशी ब्लड फिल्टर करण्यासाठी ही गाळणी आहे माल्फिजियन बॉडी. तर अशा प्रकारे इथं 3 लेयर्स दिसतात आपल्याला, 3 लाइनिंग्स दिसतात. जसं ही ब्लड कॅपिलरी आपण विचारात घेतली, समजा ही समजा ब्लड कॅपिलरी आहे. पोर्स आहेत त्याच्यावरती, आणि यावरती इथं पोडोसाइट्स आहेत. या पोडोसाइट्स अशा पेडिसेल्स बनवतात, आणि यांच्यामध्ये जे गॅप आहेत त्यामधून ब्लड फिल्टर केलं जातं. फिल्ट्रेशन पोर तयार होतात. असं महत्वाचं स्ट्रक्चर आहे माल्फिजियन बॉडीचं, जी कॉर्टेक्स मध्ये आहे. त्याच्यानंतर सेकंड पार्ट आहे रीनल ट्यूब्युल. तशी तर नेफ्रॉनची लांबी विचारात घेतली तर 55 ते 65 mm एवढी लांबी आहे नेफ्रॉनची. आता हा राहिलेला पार्ट आहे तो ट्यूब्युलर पार्ट आहे. हा जो ट्यूब्युलर पार्ट इथं जवळ आहे या माल्फिजियन बॉडीचा, हा प्रॉक्सिमल कॉन्व्होलेटेड ट्यूब्युल आहे. त्यानंतर हा लूप ऑफ हेनले आहे. हा भाग कॉर्टेक्स मध्ये आहे आणि लूप ऑफ हेनले मेडुला मध्ये आहे. त्यानंतर हा डीसीटी, डिस्टल कॉन्व्होलेटेड ट्यूब्युल आहे, which opens into collecting tubule. जर आपण इथं डिटेल स्ट्रक्चर स्टडी करायचं ठरवलं, suppose this is the cup like structure called as Bowman's capsule. हे Bowman's capsule आहे. हे जे Bowman's capsule आहे, आउटर परायटल लेयर आहे हा त्याचा. त्यानंतर इनर व्हिसरल लेयर आहे हा.
मध्ये ही स्पेस आहे, रिनल स्पेस आहे, जिथं फिल्ट्रेट जमा होणार. त्यानंतर इथं नेक आहे, त्या नेकचं जे लाइनिंग आहे ते कसं आहे, सिलिएटेड. स्क्वॅमस सिलिएटेड इपिथेलियमचं लाइनिंग त्यामध्ये आहे, नेकचं लाइनिंग. आता इनर व्हिसरल लेअर जो आहे तो, या समजा ब्लड कॅपिलरी आहेत, ग्लोमेरुलसच्या ब्लड कॅपिलरी, त्याच्या भोवती व्हिसरल लेअर कंप्लीटली रॅप झालेला आहे, गुंडाळलेला आहे त्याच्या भोवती. त्यामुळं समजा ही ब्लड कॅपिलरी आहे, ही ब्लड कॅपिलरी इतर कॅपिलरीच्या मानानं 50 पटीनं जास्त पोरस आहे. त्यानंतर इथं एक मेम्ब्रेन आहे. हे आता ब्लड कॅपिलरीचं हे काय त्याला म्हणतो, एंडोथेलियम. त्यानंतर इथं मेम्ब्रेन आहे आणि मग या ज्या पोडोसाइट सेल्स म्हणजे व्हिसरल लेअर आहे, हा जो व्हिसरल लेअर आहे असा, हा व्हिसरल लेअर आहे. आणि इथं पेडिसेल्स आहेत, यांच्यामध्ये जो गॅप आहे यालाच आपण फिल्ट्रेशन पोअर्स म्हणतो, ज्याच्यातून ब्लड फिल्टर केलं जातं. असं हे नेचर आहे माल्फिजन बॉडीचं, त्या रॅप झालेल्या ठिकाणचं. ब्लड व्हेसल्स वरती व्हिसरल लेअर रॅप झालेलं ठिकाण असं आहे. आणि ब्लड ग्लोमेरुलसचं तर तुम्हाला माहीतच आहे, ग्लोमेरुलस मध्ये इकडून ब्लड व्हेसल येणार, कोणती, ॲफरंट आर्टेरियल वायडर डायमीटर असलेली ब्लड व्हेसल येणार. त्याच्यामध्ये कॅपिलरीचं टफ्ट, 50 कॅपिलरीचं टफ्ट तयार होईल आणि पुन्हा सगळ्या कॅपिलरी जोडल्या जातील. तयार होईल इफरंट आर्टेरियोल, जो बॉमन्स कॅप्सूल मधून बाहेर पडतो. ॲफरंट आर्टेरियोलचं डायमीटर जास्त, इफरंटचं डायमीटर कमी. आणि याचा उपयोग कशासाठी, फिल्ट्रेशनच्या प्रोसेससाठी, प्रेशर डेव्हलप करण्यासाठी याची गरज लागते. अशी ही माल्फिजियन बॉडी कॉर्टेक्स मध्ये आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा पार्ट आपण आता इथं ड्रॉ करू. आता इथं व्हाईट कलरने मी ड्रॉ करतो रिनल ट्यूब्यूल. हा जो ट्यूब्यूलचा सुरुवातीचा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो प्रॉक्सिमल. आणि वेटोळे 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 दिसतात म्हणून त्याला म्हणायचं कॉन्व्होलेटेड.
ट्युब्युल किंवा त्यालाच आपण शॉर्ट मध्ये PCT म्हणतो. द ट्युब्युलर पार्ट which is present away, it is called as distal convoluted tubule or DCT. PCT आणि DCT दोन्ही कॉर्टेक्स मध्येच असतात. दे आर प्रेझेंट इन कॉर्टेक्स. पहा, हा पार्ट सगळा मेडोला आहे, इकडं मेडोला आहे, आणि हा संपूर्ण पार्ट कसा आहे? कॉर्टेक्स आहे. प्रॉक्सिमल कॉन्व्होलेटेड ट्युब्युल, लूप ऑफ हेनले, डिस्टल कॉन्व्होलेटेड ट्युब्युल ओपन्स इनटू कलेक्टिंग ट्युब्युल. असं स्ट्रक्चर यानंतर आपल्याला स्टडी करायचं आहे. प्रॉक्सिमल कॉन्व्होलेटेड ट्युब्युलचं नेचर पाहिलं तर कशामध्ये आहे? इट इज प्रेझेंट इन कॉर्टेक्स ऑफ किडनी. दुसरा मुद्दा आहे हायली कॉन्व्होलेटेड. कॉन्व्होलेशन भरपूर आहेत. कॉर्टेक्स मध्ये आहे, हायली कॉन्व्होलेटेड आहे, 12 to 14 mm in length and 60 micron in diameter. बारा ते 14 mm एवढी लांबी आहे, 60 मायक्रॉन एवढं डायमीटर आहे. वेटोळे जास्त आहेत, कॉर्टेक्स मध्ये आहे. आणि आणखी कॅरेक्टर म्हणजे यामध्ये इट इज लाइन्ड बाय क्युबॉइडल इपिथेलियम हॅव्हिंग मायक्रोव्हिलाय अँड